नमस्कार सर्वांना। तर पुन्हा एकदा आपण घेऊन आलेलो आहोत आदर्श आणि श्लोकचा एक छोटासा 3-4 मिनिटाचा व्लॉग, ज्यामध्ये ते गेलेले आहेत मुंबई शहरातील बऱ्यापैकी मोठं असणारं जे नमो गार्डन आहे ठाण्यामधील, तिथे गेले होते। तर ते गार्डन रस्त्यापासून थोडंसं 2-1 किलोमीटर आतमध्ये यावं लागतं, रिक्षा पण अवेलेबल आहेत। आम्ही बाईकवर गेलो होतो कल्याणवरून, जवळपास ते 2 ते 3 तास लागतात जायला, कारण ट्रॅफिक होती। एवढा टाइम नाही लागत, पण ट्रॅफिक असल्यामुळे जास्त टाइम लागला। तर एवढं छान गार्डन आहे ना ते, मला एक गोष्ट खूप आवडली की तिथे त्यांनी एकही झाड, जी तुम्ही ॲक्टिव्हिटी करणार त्या ॲक्टिव्हिटीच्या आसपास तुम्ही बघू शकता वडाचं झाड आहे, पण तरी त्यांनी ते तोडलेलं नाही, त्यामध्येच ती ॲक्टिव्हिटी बनवलेली आहे। हे खूप छान आहे, एकाही झाडाची त्यांनी तोड केलेली नाही आहे। आणि ॲक्टिव्हिटी पण अशी बनवलेली आहे की प्रत्येक म्हणजे एक लहान 1 वर्षापासूनच्या मुलापासून ते 12, 15, 20 वर्षापर्यंतच्या मुलाला, 20 वर्षापर्यंत नाही एवढं, पण 15 वर्षाच्या मुलापर्यंत सर्वांना एकदम छान वाटेल आणि खेळायला थोडंसं कॉन्फिडन्स येईल अशी त्यांनी ॲक्टिव्हिटी बनवलेली आहे। जरी हे घसरगुंडी जरी आहे तरी त्याच्या शेजारी त्यांना चढण्यासाठी थोडंसं अवघड पॅटर्न दिलेलं आहे, जेणेकरून मुलांना आत्मविश्वास तयार होईल। तर छान आहे एकंदरीत गार्डन, खूप छान वाटलं। तुम्ही जर जवळपास राहत असाल तर नक्की जाऊ शकता। आणि तिथे तेवढंच नाही, एक स्लायडिंग म्हणून ते रोपवे तुम्ही बघू शकता। तुमचा मुलगा जर थोडा मोठा असेल, मुलगी, तर तुम्ही रोपवे टाईप त्यांना ते शिकवू शकता। थोडासा तलाव आहे, तलावाच्या आसपास तिथे पूल बनवलेले आहेत, पुलाच्या आसपास बसण्यासाठी पण खूप सारं बनवलेलं आहे। तिथे आता कॅन्टीन पण बनत होते आम्ही गेलो तेव्हा, म्हणजे आता आम्ही जेव्हा गेलो तेव्हा नव्हतं, पण मे बी आता 1-2-3 महिन्यांनी चालू झालं असेल। तर इथे आम्ही वरती खूप फोटोशूट केले, त्यांचे खूप फोटो काढले। आणि एक मुलं येतात त्या हिशोबाने त्यांनी सेफ्टी पण ठेवलेली आहे, म्हणजे माणसाच्या हाईटचं ते जे बनवलेलं आहे, त्यामुळे एवढं घाबरण्यासारखं काही नाही की आपलं छोटं बाळ आहे, मुलगा आहे, मग वर कसं काय जायचं। तर सर्व एकदम छानपैकी आदर्शने आणि श्लोकने एन्जॉय केला, मस्त छान फोटोशूट केले, खूप फोटोज काढले। आणि श्लोक अजून चालत नव्हता जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा, तो आत्ता चालायला लागलाय। हा व्हिडिओ जवळपास 1 महिना अगोदरचा आहे, मी लेट पोस्ट करते कारण त्यांचा मी आत्ताच चॅनल चालू केलेला आहे। खूप व्हिडिओज असतात, खूप फिरतात ते, त्यामुळे मला तुमच्यासोबत पण शेअर करायला आवडेल की ते कुठे कुठे जात असतात आणि घरी बसून बसून पण काय करणार। तरी आम्ही 80%च हे गार्डन फिरलो। जर पूर्ण फिरायला गेलो असतो तर आम्हाला 1 दिवसच गेला असता, कारण 80% गार्डन फिरायलाच आम्हाला जवळपास 2.5-3 तासच्या वरही टायमिंग निघून गेला, समजलंच नाही। आणि एक तिथे खूप छान आहे ते म्हणजे तिथे पाण्याची जागोजागी सोय केलेली आहे। हे बघा, फोटोशूटसाठी त्यांनी किती छान बनवलेलं आहे, तुम्ही इथे फोटोज काढू शकता। कपल फोटोशूट पण अलाउड आहे, पण मे बी तिथे काहीतरी चार्जेस वगैरे असतील, मला माहीत नाही। एकंदरीत गार्डनचं तिकीट फक्त 10 ते 20 रुपये आहे। एक वर्षाच्या खाली मुलगा असेल तर त्याला नाही आहे, वर्षाच्या वरील सर्व मुलांना तिथे तिकीट वगैरे द्यावं लागतं। एक चायनीजमध्ये फिल्ममध्ये तुम्ही बघू शकता जसं असतं तसंच त्यांनी इथे बनवलेलं आहे, म्हणजे प्रत्येक पॅटर्नमध्ये त्यांनी अशी, म्हणजे गार्डनमध्ये प्रत्येक पॅटर्नचा त्यांनी एक फोटोशूटचा एक अंदाज ठेवलेला आहे, जिथे जाऊन आपण फोटो काढू शकतो। हे पण बघू शकता, म्हणजे साधं आहे पण एकदम तुम्हाला तिथे गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटेल आणि तुमचं संपूर्ण दिवस तिथे जाऊ शकतो। तर भारी आहे, मला आवडलं आणि श्लोकने, दादूने खरंच खूप एन्जॉय केला। आम्ही पुन्हा एकदा तिथे जाणार आहोत। तुम्हीही मुंबईमध्ये राहत असाल तर इथे एकदा नक्की जाऊन या, ठाण्यामध्ये आहे आणि खूप छान आहे। आम्ही बाईकवर गेलो होतो, तुम्ही रिक्षाने पण जाऊ शकता, तिथपर्यंत बस आहे स्टेशन पासून। तर हा व्लॉग मी इथंच एंड करते, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये उद्या, तोपर्यंत बाय। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।